पुढची बातमी ठाकरे बंधूंसंदर्भातली। दोनही ठाकरेंच्या युतीची चर्चा राज्याच्या राजकारणात कधीही न मावळणारी चर्चा आहे। जेव्हा जेव्हा राज्यामध्ये मोठ्या निवडणुका होतात तेव्हा युतीची चर्चा अगदी फिक्स असते। यावेळेला सुद्धा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही भावांच्या मनोमिलनाची चर्चा तेजीत आहे। कधी ती थंडावते तर कधी ती परत हॉट टॉपिक बनते। पण बुधवारी म्हणजे आज मातोश्रीवरती झालेल्या एका बैठकीत या युतीबद्दल उद्धव ठाकरेंनी वेगळा गिअर टाकल्याचं पाहायला मिळालं। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय आहे याची चाचपणी उद्धव ठाकरेंनी सुरू केली आहे। त्यामुळे दोनही भावांच्या मनोमिलनाच्या चर्चांमध्ये पुन्हा एकदा रंग भरलाय। अशातच आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पक्ष पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या बैठकांचा धडाका लावलाय। या सगळ्या निष्ठावान मंडळींसोबत ठाकरेंनी मन की बात केली। सोबतच त्यांच्या मनातल्या आत्ताच्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाही प्रयत्न केला। हा प्रश्न होता राज ठाकरेंसोबतच्या युतीचा। आगामी निवडणुकीत मनसेची साथ घ्यायची की नाही अशी विचारणा ठाकरेंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता ते तुम्ही वातावरण बघताय, मग मनसे शिवसेना असेल ते एकत्र येऊन कुठे आंदोलनं घेत आहेत। सगळ्यांची इच्छा आहे मराठी माणसाची की ते बाबा युती व्हावी। तर त्या पद्धतीने जर युती झाली तर 100% महाराष्ट्रामध्ये परिवर्तन दिसेल आणि ते मला वाटतं मराठी माणसाला तेच हवं आहे असं आम्ही आज उद्धवजींना पण सांगितलं की साहेब हे लोकांमध्ये चर्चा आहे की बाबा मराठी माणसाला ही युती व्हावी अशी इच्छा आहे। आता पक्षप्रमुख म्हणून साहेब निर्णय घेतील। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मनसेच्या संभाव्य युतीबद्दल सकारात्मक वातावरण कायम ठेवण्याचा प्रयत्न असताना मनसेकडनं मात्र सातत्यानं सावध भूमिका घेतली जाते। विषय दोघा भावांच्या नात्याचा असल्यानं उघडपणे मत व्यक्त करण्याचं धाडस तसं कोणी करताना दिसत नाही। यापूर्वी आम्ही दोनदा प्रयत्न केलेले आहेत, परंतु त्या प्रयत्नांना त्यांनी आम्हाला केराची टोपली दाखवलेली आहे। तर त्यांच्याकडून प्रयत्न व्हावा। जर त्यांच्याकडून तसा प्रयत्न झाला तर राज ठाकरे साहेब योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील। दरम्यान मातोश्रीवरच्या बैठकीत अनेक नगरसेवकांनी राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे। ग्राउंड लेव्हलला युतीबद्दल अनुकूल वातावरण असल्याची कबुली नगरसेवकांनी दिली। तर तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय युती करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांनाही आश्वस्त केलं। पण फक्त नगरसेवक आणि कार्यकर्तेच नाहीत तर उद्धव ठाकरेंच्या सेनेतले वरिष्ठ नेते सुद्धा या युतीबद्दल सकारात्मक सूर लावतात। त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा अनेक विषयांवरती आपल्या भूमिका स्पष्ट करतात। ज्याविषयी लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत, संभ्रम आहेत, उत्सुकता आहे, असे अनेक विषय आहेत। त्या विषयावरती उद्धव ठाकरे उद्या बोलतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे। दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाच्या चर्चेला 12 जूनला काहीसा ब्रेक लागला, कारण याच दिवशी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घडली। या भेटीनंतर अनेकांच्या मनातल्या ठाकरेंच्या मनोमिलनाच्या आशा मावळल्या। पण सच्च्या कार्यकर्त्यांच्या मनातली आशा मात्र अजूनही कायम आहे। जिथे जमेल तिथे, जसं जमेल तसं मनसे आणि उबाठानं गेल्या काही दिवसांपासून हम सब एक ह्याचा नारा देण्याचा प्रयत्न केला, ज्याची झलक अगदी डोंबिवली, नाशिक आणि मुंबईतल्या अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली। ही युती व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा जरी असली तरी अंतिम निर्णय शेवटी उद्धव आणि राज ठाकरेंनाच घ्यायचा आहे। कारण ठाकरेंचे पक्ष हे आदेशावर चालतात। शीर्षस्थ नेतृत्वानं निर्णय घ्यायचे आणि कार्यकर्त्यांनी ते फॉलो करायचे। ही परंपरा बाळासाहेबांपासून अखंडित आहे। गुरुवारी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्तानं दुभंगलेली मनं आणि एकाच मुशीतून तयार झालेली दोन नेतृत्व राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडतं का याची उत्सुकता असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गट एकला चलोरीची भूमिका घेईल अशी चर्चाही एका बाजूला रंगते।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिनाचा टीझर आता जारी झालाय. शिवसेना ठाकरे गटाच्या 59व्या वर्धापन दिनाच्या टीझरमध्ये ठाकरेंच्या पक्षानं हिंदुत्वाची साथ घातली आहे. कुटुंबासोबत निष्ठावंतांचा वर्धापन दिन या टॅगलाईनमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. आणि नाशिकमधले ठाकरेंच्याच पक्षाचे एक बडे नेते सुधाकर बडगुजर यांनी कालच भाजपत प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर 24 तासानंतर सुद्धा किंबहुना राजकीय प्रतिक्रिया उमटायच्या काही थांबलेल्या नाहीयेत. सुधाकर बडगुजर यांचे दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताशी संबंध असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणेंनी केलेला. याच बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरनं संजय राऊतांनी आता भाजपला खोचक टोला लगावलाय. संजय राऊतांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलं. लोक यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेले ज्यांच्यावर त्यांनी स्वतः देशद्रोहाचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, असे सगळे देशद्रोही लोक अँटी नॅशनल बरं का, यांच्या उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा पक्षामध्ये आणतील. मुस्लिमांची मतं हवी आहेत. मला ह्या लोकांचा काही भरोसा नाही. पाकिस्तान बरोबर काहीतरी डील करतील आणि दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर बेवन यांना भाजप आपल्या पक्षात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता. पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठली कारवाई त्यात झालेली नाही. आणि ते त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही. पुन्हा एकदा सांगतो, हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरुद्धचे उमेदवार ते होते, शिवसेनेचे उमेदवार ते होते. आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली. शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत. आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो. आणि दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा हाच धागा पकडला आणि भाजपवर टीका केली आहे. वॉशिंग मशीन दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं, अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत. अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे. म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल. दाऊद इब्राहिम जवळचा साथीदार सलीम कुत्ता अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर. आणि काल जसा सुधाकर बडगुजरांचा एक मोठा पक्षप्रवेश पार पडला तसाच दुसरा एक पक्षप्रवेश मुंबईत झाला. भाजपनं काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जयश्री पाटील या राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत. त्यांचा पक्षप्रवेश मुंबई भाजप मुख्यालयात पार पडला. आज मी ताईंना आणि ताईंसोबत या ठिकाणी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय त्यांना एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टी हा आपला परिवार आहे. त्यामुळे परिवारासारखीच वागणूक तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तुम्ही आता या बृहत परिवाराचे भाग झालेले आहात. त्यामुळे तुमची सगळ्या प्रकारे काळजी घेणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे.